सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या फळांच्या बियांमध्ये विष असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी जांभूळ, ऑप्शन सी सीताफळ, ऑप्शन डी सफरचंद। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे सफरचंद बियांमध्ये विष असते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणता प्राणी भूक लागल्यावर स्वतःला पण खाऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मांजर, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी उंदीर, ऑप्शन डी ससा। तर याचं उत्तर आहे उंदीर प्राणी भूक लागल्यावर स्वतःला पण खाऊ शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, भारताच्या कोणत्या राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी बिहार। तर याचं उत्तर आहे भारताच्या छत्तीसगड राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणते फळ सर्वात जास्त ताकदवान समजले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए फणस, ऑप्शन बी पेरू, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी किवी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर किवी फळ सर्वात जास्त ताकदवान समजले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, भारतामध्ये रक्ताचा पाऊस कोठे पडला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी गुजरात। याचं उत्तर भारतामध्ये केरळ राज्यात रक्ताचा पाऊस पडला होता। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, भारतातील पॅरिस म्हणून कोणाला ओळखले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। याचं उत्तर भारतातील पॅरिस म्हणून जयपूर शहराला ओळखले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, उपाशी पोटी कोणते फळ खाल्ल्यास तरी मनुष्य मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी सीताफळ, ऑप्शन डी आंबा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर उपाशी पोटी आंबा फळ खाल्ल्याने तर माणूस मरू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, चपातीला तूप लावून खाल्ल्यामुळे कुठला आजार बरा होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ताप, ऑप्शन बी हार्ट अटॅक, ऑप्शन सी बीपी, ऑप्शन डी डायबिटीज। ह्याचं उत्तर चपातीला तूप लावून खाल्ल्यामुळे डायबिटीज आजार बरा होऊ शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, केळीसोबत कोणता पदार्थ खाल्ला तर मनुष्य मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दही, ऑप्शन बी मध, ऑप्शन सी अंडी, ऑप्शन डी दूध। तर याचं उत्तर केळी सोबत अंडी पदार्थ खाल्ल्यास तर मनुष्य मरू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, पपई कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी भारत। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर पपई मलेशिया देशाचे राष्ट्रीय फळ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारताची राष्ट्रीय मिठाईचे नाव काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुलाबजामुन, ऑप्शन बी रसगुल्ला, ऑप्शन सी बर्फी, ऑप्शन डी जिलेबी। ह्याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय मिठाईचे नाव जिलेबी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, चिंगम खाण्यावर
कुठल्या देशामध्ये बंदी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बांगलादेश, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी थायलंड। तर याचं उत्तर सिंगापूर देशात चिंगमखान्यावर बंदी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे 100 वर्ष जगण्यासाठी रोज काय खाल्ले पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मध, ऑप्शन बी दही, ऑप्शन सी अंडे, ऑप्शन डी गावरान तूप। तर याचं उत्तर 100 वर्ष जगण्यासाठी गावरान तूप खाल्ले पाहिजे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे कोणत्या देशात स्टेशनवर नवरदेवाचे कपडे फाडले जातात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी नेपाळ। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर आहे ब्राझील देशाच्या स्टेशन जवळ नवरदेवाचे कपडे फाडले जातात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे दिल्ली भारताची राजधानी कधी बनली आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1960, ऑप्शन बी 1918, ऑप्शन सी 1912, ऑप्शन डी 1920। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।